ऐका, एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलंय का की गेल्या काही दिवसांमध्ये टाटा मोटर्स, आयशर असेल, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो ह्या सगळ्या ऑटो स्टॉक्स मध्ये अचानकच वेगळी रॅली आली आहे. आणि मार्केटमध्ये अशी कोणती न्यूज आली बरं की ज्याच्यामुळे या ऑटो सेक्टरमध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर्स हजारो करोड रुपये टाकू लागलेत. आश्चर्याची बाब म्हणजे ना कोणतं नवीन बजेट आलंय, ना कोणती आरबीआयचं रेट कट दिलाय, ना ऑटो सेलचे काही जबरदस्त पण आकडे आलेत, पण तरीही ऑटो सेक्टर्स मध्ये मोठं बाईंग दिसतंय. आणि या मागे कनेक्शन आहे त्या युद्धाचं पण. आणि होय, भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मिडल ईस्ट मधील घडामोडींचा आणि ऑटो सेक्टरचा आणि त्याच्यामधले जे काही कंपन्या आहेत त्यांच्या शेअर प्राइसचा थेट संबंध पण आहे. एका बाजूला इराण आहे तर दुसऱ्या बाजूला ऑइल प्राइस, तिसऱ्या बाजूला आहे आपली भारतीय ऑटो स्टॉक्स. आणि हे जे काही त्रिकूट आहे ना, हे एकमेकाशी जोडले गेलेले. आणि जर हा ट्रेंड असाच पुढे चालू राहिला तर ऑटो सेक्टरमध्ये अजून रॅली येऊ शकते का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पण येत असेल तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो कंपन्या, ऑटो रॅली याच्याबद्दल खूप साऱ्या डिटेलमध्ये चर्चा करणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्याआधी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हालाही ऑफलाईन सेशन्स अटेंड करायचे असतील तर खाली मी एक कम्युनिटी लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील. आता सगळ्यात आधी समजून घेऊया की ऑटो सेक्टरला सगळ्यात आधी जास्त कुठल्या गोष्टीने प्रभावित केले. तर सिंपल गोष्ट आहे म्हणजे क्रूड ऑइल. बरोबर. आता क्रूड ऑइल महाग झालं की काय होतं की पेट्रोल डिझेल महाग होतं. सिंपल गोष्ट आहे. लोक नवीन गाडी खरेदी करण्याचा निर्णय नॉर्मली पुढे ढकलतात. बरोबर. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप सारी वाढते. सगळ्यात मेन इम्पॅक्ट तिथे होतो. आणि इन्फ्लेशन वाढण्याची भीती निर्माण होते, कारण प्रत्येक जण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल याच्याशी निगडीत आहे. बरोबर. म्हणून मार्केटला मिडल ईस्ट मधील युद्धाची चिंता होती. आणि जर युद्ध वाढलं असतं तर ऑइल सप्लायवर परिणाम झाला असता, जे आपण मागील कित्येक महिन्यापासून बघतोय. आणि क्रूड ऑइल जर $100 वर जाण्याची शक्यता होती आणि त्यामुळे हे सगळं घडू शकत होतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलतीये. आता बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि डिटेल सांगतोय, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, मार्केटला संकेत याच्यामध्ये मिळू लागलेत की युद्ध आणखी वाढण्याऐवजी परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ शकते. कारण ट्रम्पने कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर दाखवायला सुरुवात केली की जो इतके दिवस दाखवत नव्हता. आता मीडिया समोर तरी इंटरनली काय चाललंय तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये. आणि इथे सुरू झाली ऑटो स्टॅक मधली ऍक्च्युअली बाईंग. आता दुसरा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये झालाय तो म्हणजे ऑइलचा. आता ऑइल इम्पॅक्ट काय होतं बघा इथे, की जेव्हा मार्केटला वाटलं की ऑइल प्राइजेस वरचा दबाव कमी होऊ शकतो, तेव्हा इन्व्हेस्टर्सने लगेच ऑटो सेक्टर्स मध्ये पोझिशन घ्यायला सुरुवात केली. बरोबर. कारण कमी ऑइल प्राइजेस म्हणजे व्हेकलची डिमांडसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट असते. इन्फ्लेशन जे तुम्ही ऐकता ना, त्याच्यासाठी पण ही पॉझिटिव्ह गोष्ट असते की जे कमी होतं अशा गोष्टींमुळे. आणि ऑटो कंपनीच्या मार्जिनसाठी देखील एक पॉझिटिव्हिटी याच्यामुळे तयार होते. बरोबर. आणि मार्केटने फ्युचर डिस्काउंट करायला सुरुवात केली. म्हणजे आजची बाईंग ही पुढच्या काही महिन्यांच्या अपेक्षांवर आधारित होती, ना की कुठल्या आजच्या क्विक कंडिशनवर. क्लिअर. आता पुन्हा एकदा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगेल, ती म्हणजे टाटा मोटर्स स्पेसिफिक असं काय घडतंय की याच्यामध्ये. बरोबर. आता लक्षात ठेवा, टाटा मोटरच्या बद्दल जर बोलायला गेलं तर त्यांनी अलीकडेच व्हेकल प्राइस इन्क्रीजची घोषणा केली, म्हणजे गाड्यांच्या प्राइस वाढवतील. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर कंपनीला इतका कॉन्फिडन्स आहे की ग्राहक अजूनही गाड्या खरेदी करतील. बरोबर. आणि ईव्हीच्या सेल्स मधून त्यांनी मागच्या काही महिन्यांच्या रिझल्ट्समध्ये किंवा क्वार्टरच्या रिझल्टमध्ये दाखवून पण दिले. आणि मार्केट यालाच प्राइसिंग पॉवर म्हणतो. आणि जेव्हा एखाद्या कंपनीकडे प्राइस ओपन असते तेव्हा इन्व्हेस्टरला भविष्यातील प्रॉफिटेबिलिटीवर जास्त विश्वास वाढतो. आणि त्यामुळे नॉर्मली टाटामध्ये आपल्याला एक बाईंग कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच सेक्टर मधली कंपनी, ती म्हणजे आयशर मोटर. आता आयशर मोटरची थोडी जी काही स्टोरी आहे ना, ती यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कारण रॉयल एनफिल्ड हा त्यांचा मुख्य ब्रँड आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांचं डिमांड अजूनही मजबूत आहे. तुम्ही बघताय की गाड्यांची, स्टायलिश गाड्यांची क्रेज वाढती आणि त्याच्यामुळे थोडं तिकडे लोकांचा कल आहे. आणि प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये या कंपनीची पोझिशन ऑलरेडी मजबूत आहे. आणि अलीकडील रिझल्ट देखील मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले आहे. त्यामुळे इन्व्हेस्टरला वाटतंय की प्रीमियम कन्झम्पशन स्टोरी अजून संपलेली नाहीये. आणि म्हणून ऑटो सेक्टर म्हणलं की मग चांगलं काय, तर त्याच्यामध्ये मग अशा काही कंपन्यांची लोक नावं घेतात. आणि त्याच्यामध्ये कदाचित ऑटो सेक्टरमध्ये त्यांना आयशर मोटरची स्टोरी अजून चांगली वाटते आणि त्यामुळे तिथे मोमेंटम दिसतोय. पाचवी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेक्टरचं रोटेशन. आता लक्षात ठेवा, फक्त ऑइल आणि रिझल्ट
रिझल्ट एवढंच कारण अजिबात नाहीये, बरोबर. कारण प्रत्येक गोष्टीला जे काही इनडायरेक्ट इम्पॅक्ट असतात त्याच्यामुळे मार्केटमध्ये सेक्टर रोटेशन देखील सुरू आहे, लक्षात ठेवा. कारण काही काळ IT आणि फायनान्शियल सेक्टर्स मध्ये पैसा होता, बघितला असेल ते पळत होते. आताची अवस्था काय, डाऊन साईडला आहे. आणि आता तोच पैसा ऑटो आणि कन्झम्पशन सेक्टर मध्ये नॉर्मली शिफ्ट होताना दिसतोय की त्याचा प्रवास सुरू झालाय. जेव्हा मोठे फंड सेक्टर बदलतात तेव्हा संपूर्ण सेक्टर मध्ये रॅली दिसते, कारण त्यांना एक कंपनी ऑप्शन नसतो, त्यांना त्या सेक्टर मधल्या चांगल्या मजबूत कंपन्या उचलायच्या असतात. आणि हेच ऑटो सेक्टर मध्ये घडतंय. तर मित्रांनो, ऑटो कंपन्यांमध्ये ही रॅली फक्त एका कारणामुळे नाहीये, त्याच्यामध्ये काही महत्वाचे 4-5 फॅक्टर्स होते, त्याच्यावर आपण चर्चा केली. आणि हे जे 4 मोठे फॅक्टर आहेत ना, त्याच्यामधला पहिला म्हणजे मिडल ईस्ट वॉरची जी काही चिंता होती ती कमी झालीये, कारण ते युद्ध जवळपास क्लोजिंगच्या कंडिशनवर उभं राहिले. दुसरं म्हणजे ऑइल प्राइसचा दबाव जो होता तो कमी होतो, कारण युद्ध निवडलं तर जे काही क्रूड ऑइल वाढतं ते कमी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे टाटा मोटर सारख्या कंपन्यांची प्राइसिंग पॉवर, मार्केटची जी काही त्यांची कंडिशन आहे ग्राफ केलेलं आहे, त्यामुळे तो इम्पॅक्ट जाणवतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे मार्केटमधील सेक्टर रोटेशन. आणि आता पुढचा मोठा ट्रिगर असेल याच्यामध्ये क्रूड ऑइलचा. जर क्रूड ऑइलची प्राइस आणखी कंट्रोलमध्ये आली तर ऑटो सेक्टर आणखी स्ट्रेंथ दाखवू शकतं. पण जर मिडल ईस्टची परिस्थिती पुन्हा बिघडली, ट्रम्पला अजून काही झटके आले तर अवघड होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात आधी परिणाम ऑटो स्टॉकवर दिसू शकतो. त्यामुळे अस्ताव्यस्त पळण्यापेक्षा पहिली गोष्ट नॉलेज घ्या आणि त्यानुसार पुढे जावा. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं की याच्या वेगळं की काय आणखी ऑटो सेक्टर मध्ये घडते त्याच्यामध्ये रॅली येते, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करून फटाफट शेअर करायला विसरू नका. भेटतो अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.